देशभरातून 6 अतिरेकी विविध ठिकाणाहून पकडले गेले. त्याच्यातली गंभीर बाब अशी आहे की हे सगळे नेमक्या भारतामध्ये सणासुदीच्या काळामध्ये, म्हणजे आता गणपती आहे, नवरात्री आहे, नंतर दसरा, दिवाळी, या सगळ्या काळामध्ये गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणायचे आणि एक हल्लकल्लोळ माजवायचा. इतपतही ठीक होती एक गोष्ट, पण पुढची गोष्ट फार गंभीर आहे की जी या तालिबान्यांशी जुळणारी आहे. ज्या पद्धतीने तालिबानांनी अफगाणवरती पूर्णपणे ताबा मिळवलेला आहे, काही भागात अजून चकमकी चालू आहेत, पंजशीर वगैरे भागामध्ये, त्याच्या जोडीला मानसिकता कशी समोर येते, म्हणून हा प्रश्न जास्त गंभीर आहे की नुसता घातपाती हल्ला हा एक भाग झाला, पण पुढची मानसिकता लक्षात घ्या. काश्मीरला डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने तालिबान्यांनी म्हणजे अफगाणिस्तानमधून जणू काही ख्रिश्चनांना म्हणजे अमेरिकेला हटवून टाकलं. रशियाचा पण मागच तुम्ही त्यांचा पराभव केला होता. आता आमचा जे काही रोख आहे तो हिंदूंवरती आहे, भारतावरती आहे, आणि जो आमचा काश्मीर वापस घेतलेला तुम्ही काय अवैधरित्या ताब्यात घेतलेला आहे, म्हणजे त्याला इंडियन ऑक्युपाइड काश्मीर, जसं आपण पीओके शब्द वापरतो ना, त्यामुळे सध्याचा जो काश्मीर आहे आपल्या ताब्यातला त्याला इंडियन ऑक्युपाइड काश्मीर असा शब्द वापरला जातो, आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि यासाठी म्हणून या 6 अतिरेक्यांनी देशभरामध्ये घातपाती हल्ल्यांची योजना आखलेली होती. एटीएस, पोलीस, सुरक्षा यंत्रणांनी ह्या 6 जणांना ताब्यामध्ये घेतलं आणि ते प्रकरण उघडकीला आलं. म्हणजे खरं तर इंटेलिजन्स ब्युरोनी एक रिपोर्ट असा प्रकाशित केला होता की ज्याच्यावरती हे सगळं गदारोळ चालू आहे. आता गजवाए हिंद म्हणजे हिंदुस्थानला शरियाच्या पद्धतीने तिथे कायदा लागू व्हावा, मुसलमानचं आधिपत्याखाली तिथे राजवट यावी, असा जो सगळा प्रयत्न आहे त्याला गजवा-ए हिंद असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्यांची नावं पण बघा ज्यांना पकडलेलं आहे: झिशान कमर, मोहम्मद आमिर जावेद, ओसामा, जान मोहम्मद शेख, मूलचंद आणि अबू बकर, असे 6 जण आहेत की ज्यांना पोलिसांनी, सुरक्षा यंत्रणांनी आणि एटीएसनी ताब्यात घेतलेलं आहे. याच्यावरती चर्चा करायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तालिबान म्हणजे काही कुठल्या एखाद्या म्हणजे 2 गटातली ही काही चकमक झाली, किंवा अमेरिका एक तिथलं सत्तेचं केंद्र आहे त्याला हटवून कुठेतरी तालिबान आले, हे पण एक वेळ ही चर्चा स्वतंत्रपणे करता आली असती. पण आम्ही ख्रिश्चनांना हटवलं, रशियनांना हटवलं, त्या ठिकाणी शरियाचं राज्य आणलं, याचं समर्थन करणारी मानसिकता घातक आहे. तालिबान हे काहीतरी एखादा वेगळा नुसता दहशतवादी गट असला असता तरी त्याच्याशी स्वतंत्रपणे लढता आला असतं, लढता येतं. पण मला कुराणनी सांगितलेलं आहे, मला शरिया लागू करायची आहे, आणि म्हणून मी हा काय म्हणता येईल क्रूर असा नरसंहार करतो आहे, शस्त्र चालवतो आहे, बॉम्बस्फोट करतो आहे, जिहाद करतो आहे. ही मानसिकता जास्त भयानक आहे. गजवा-ए हिंद म्हणत असताना ह्याच्यामधली एक काय विकृती लक्षात घ्या. गजवा-ए चीन असं होत नाही कधी, गजवा-ए पाकिस्तान होत नाही, तिथं काही प्रश्नच नाही, इस्लामिकच देश आहे. पण गजवा-ए इस्रायल, गजवा-ए अमेरिका असं कधी होत नाही, पण गजवा-ए हिंद मात्र केलं जातं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भारत हा इंडोनेशियाच्या खालोखाल पूर्ण जगातली 2 नंबरची मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. म्हणजे तुम्हाला एक त्याचं लक्षात येईल की इतर पूर्ण जगभरामध्ये ज्या पद्धतीचा इस्लामिक अत्याचाराचा, हल्ल्यांचा, दहशतवादाचा, कट्टरपंथीयांचा धोका आहे, त्याच्यापेक्षा जास्त गंभीर भारताला आहे. त्याचं कारण असं आहे की भारत हा इस्लाम बहुल, म्हणजे बाकीच्या तुलनेमध्ये इतकी इस्लामची संख्या इतरत्र इंडोनेशिया सोडली तर कुठेही नाही, अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा नाही, बांगलादेशमध्ये तर नाहीच नाही. आणि इतकी उपर त्यांचा जरी विचार केला, म्हणजे खरं तर एक या निमित्तानं अतिशय गंभीर मुद्दा मी तुमच्या समोर ठेवत आहे. आणि सगळ्या ज्यांना तटस्थपणे, शांतपणे, सहिष्णू दृष्टीने विचार करायचा आहे त्यांनी या मुद्द्यावरती विचार करावा. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भारतीय उपखंड, खरं तर काही प्रमाणामध्ये अफगाणचंही आपल्यामध्ये, कारण की प्राचीन पासून आपण अफगाणच्या ह्याच्यामध्ये असलेलो आहोत, किंवा श्रीलंका आणि म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश, हा सगळा जर एक भारतीय उपखंडाचा जर मोठा भाग तुम्ही लक्षात घेतला तर सगळ्यात जास्त इस्लामची संख्या याच ठिकाणी आहे. मग तुम्हाला याच्यातला गंभीर म्हणजे असा धोका काय आहे तो लक्षात येईल. म्हणजे तुम्ही जी तिथली राजवट चालू आहे त्या ठिकाणी शांतपणे लोकशाही नांदेल कशी असा प्रयत्न करण्याच्या ऐवजी ती बाजूला पडून शरियावर आधारलेली मध्ययुगीन कालखंडातली बुरसटलेली मानसिकता, विज्ञान विरोधी, तंत्रज्ञान विरोधी अशी एक मानसिकता तुम्ही आणू पाहताय, ही त्याच्यामधली अडचणीची बाब आहे.
यापूर्वी पण आपण उल्लेख केला होता की कुराण मधल्या काही आयत आम्हाला नकोत म्हणून काही म्हणजे वसीम रिझवी सारखे वकील न्यायालयामध्ये गेले होते, पण त्यांना आपण त्यात न्याय देऊ शकलो नाही तशा अर्थाने, म्हणजे त्यांना न्याय नाकारला म्हणण्याच्या पेक्षा आपण भारतीय उपखंड बाकीचं बाजूला ठेवू, आज सध्या भारतामधले जे मुसलमान आहेत त्यांनाच न्याय दिलेला नाहीये. भारतीय मुसलमान ही पूर्णपणे वेगळी ओळख असलेली जमात आहे. हे लक्षात जर घेतलं नाही तर आपल्याला या प्रश्नाचं कुठलंही सोल्युशन काढता येणार नाही, म्हणजे याच्यावरती उपाय शोधता येणार नाही. या उपखंडातले मुसलमान हे इतर मुसलमानांपेक्षा वेगळे आहेत. ज्या पद्धतीनं दर्गा पूजन इथं केलं जातं, दर्गा पूजन इस्लामला मंजूर नाही, किंवा ज्या पद्धतीनं मकबरे उभारले गेलेले आहेत, मजारी उभारल्या गेलेल्या आहेत, फार मोठ्या प्रमाणात मुघल वास्तुशास्त्र किंवा बहमनी वास्तुशास्त्र या मध्य भारतातलं जे आहे ह्यानं एक मोठं योगदान आर्किटेक्चरल म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये कलेमध्ये दिलेलं आहे. भाषा, साहित्य, संगीत, हिमरू म्हणजे विणण्याची कला, पैठणीपासून प्रेरणा घेऊन त्याच्या पद्धतीनं अजून पुढे गेलेली कला, किंवा बिदरी सारखं चांदीच्या ह्याच्यावरती केलेलं काम असो, असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे या सगळ्या कला, साहित्य, संगीत मध्ये प्रशासकीय व्यवस्था, मलिक अंबरनी जमीन मोजणीची जी पद्धत लागू केलेली होती, शेतसारा वसुलीची जी पद्धत लागू केली होती, ती शहाजी राजांनी नंतर पुढे शिवाजी महाराजांनी पुढे केली, किंवा गनिमी कावा ही पद्धत मलिक अंबर पासून कशी आलेली होती. या सगळ्या म्हणजे दक्षिण भारत ज्याला आपण म्हणतो, किंवा त्यातल्या त्यात अजून मध्ययुगीन अगदी खालचा केरळचा आणि तामिळनाडूचा काही भाग वगळला आणि उत्तरेचा वगळला, तर मध्ययुगीन म्हणजे मध्य भारतातला फार मोठा भाग कधी काळी बहमनी साम्राज्याचा भाग होता. आणि हे बहमनी साम्राज्य उत्तरेतल्या कट्टरपंथी इस्लामिक राजवटींच्या पेक्षा काही प्रमाणामध्ये नाही, बऱ्याच प्रमाणामध्ये वेगळं आहे. हे जर समजून नाही घेतलं तर आपल्याला हे असे धोके त्याच्यामध्ये संभवतात. आणि आता हे गजबाए हिंद जे प्रकरण आलेलं आहे आणि हे 6 अतिरेकी पकडलेले, ज्याचा एक आधीच रिपोर्ट आपल्या इंटेलिजन्स ब्युरोने दिलेला होता शासनाला, त्याच्यावरती काही चॅनल टाइम्स नाव सारखे असो किंवा आता बाकीची पण चर्चा करतायत. पण ह्याच्यातला दुसरा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, गजवाए हिंद म्हणत असताना हा धोका काही फक्त हिंदूंनाच आहे किंवा देशाला असं नाही, या प्रदेशात राहणाऱ्या मुसलमानांना पण तो धोका आहे. कारण की जो काही कट्टरपंथी इस्लामिक विचार आहे त्याचा सगळ्यात पहिला बळी हे प्रत्यक्ष या प्रदेशातले मुसलमानच आहेत. कारण की यांची जी काही उपासना पद्धती आहे, नवस बोलणे, त्या दर्ग्यावर जाणे, उरूस साजरे करणे, आता गळ्यामध्ये गंडे घालणे, किंवा त्या बायका काळी पोत घालतात इस्लामिक बायका, मुसलमान बायका भारतातल्या सुद्धा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत की ज्या इस्लामच्या इतर ठिकाणच्या नाहीत. उर्दू भाषा सुद्धा इस्लामची भाषा नाही. उर्दू ही दिल्लीत जन्मलेली भाषा आहे, हे बरेच जण विसरतात. उर्दू मधले अर्ध्यापेक्षा जास्त शब्द भारतीय उपखंडातले आहेत. फारसी ती अरेबिक लिपी आपण स्वीकारलेली ही चूक झाली, तिच्यामुळे त्याच्यावरती एक ठप्पा पडला. खरं तर देवनागरीमध्ये उर्दू भाषा जर लिहिल्या गेली तर अजूनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उर्दूवरती मुन्शी प्रेमचंद सारखा 100% हिंदू असलेला लेखक आयुष्यभर अरेबिक स्क्रिप्ट मध्ये लिहित होता, कारण की त्याला ती लिपी त्यांनी आत्मसात केलेली होती. म्हणजे त्यांचं हिंदी साहित्य सुद्धा अरेबिक स्क्रिप्ट मध्ये होतं. किंवा ओपी नय्यर सारखा संगीतकार की जो त्या कराची आणि त्या पंजाब प्रांतातला होता, तिकडच्या पाकिस्तान मधल्या, त्याला ही लिपी तीच होती. तो त्यांच्या गाण्याच्या नोट्स ओपी नय्यर सारखा संगीतकार अरेबिक मध्ये लिहून घेत होता. मग तुम्ही हा जर बदल एकदा समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून गजवाए हिंद ही जी संकल्पना घेऊन जो कट्टरपंथी अतिरेकीपणा केला जातो आहे, आणि हे जे हल्ले आता ह्या 6 जणांना पकडलं असंख्य पद्धतीने, हे फक्त केवळ कुणी बॉम्बस्फोट केला आणि त्याच्यामध्ये काही लोक मेले आणि त्याच्यातून समोर येतं, ही एक भाग झाला. पण ह्याच्याशिवाय शांतपणे ह्याच्यावरती जे हल्ले केले जातात, विल्यम डार्लिंपल सारख्या लेखकांनी पाकिस्तान आणि त्या प्रदेशामध्ये संगीतावरती, कलेवरती ज्या पद्धतीने कट्टरपंथी इस्लामच्याच अनुयायावरती कसे अत्याचार केलेले ते समोर आणलेले सातत्यानं लिहिलेलं आहे. हे जे दर्गे आहेत इस्लामिक, ते कट्टरपंथीयांना मंजूर नाही म्हणून त्याच ठिकाणी कसे बॉम्बस्फोट झालेले, हिची पण प्रकरणं वारंवार समोर आलेली आहेत. गजवाए हिंद प्रकरणामध्ये 6 अतिरेकी पकडले गेले, त्याच्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पण हा धोका संपलेला नाही, याला वारंवार तोंड द्यावे लागणार आहे. आणि म्हणून भारतामधले जे मुसलमान आहेत त्यांना शत्रुत्व न समजता ते सगळे म्हणजे जणू काही हिंदूची 19वी जात आहे. त्यांची उपासना पद्धती थोडीफार वेगळी आहे, पण ती आपण समजतो तशी पूर्णपणे
कट्टरपंथी इस्लामची नाही. हा जर बारकावा नीट समजून घेतला तर हे 17-18 कोटी आपले जे बांधव आहेत भारतामधले ते इतर मुस्लिमांपेक्षा कसे वेगळे आहेत आणि ते आपल्याला कसे जवळचे आहेत हे आपल्याला समजून घेता येऊ शकेल. आणि तसंच जर समजून घेतलं तरच आपण आपल्या देशाची ही लोकशाही व्यवस्था अखंडित, अबाधित, व्यवस्थित त्याच्यामध्ये टिकू शकू. अन्यथा हे सगळे सामान्य लोक पण त्याच्यामध्ये भरडून जातील. बाकीच्या भारताला धोका आहेच, हिंदूंना धोका आहेच, पण या गजवाये हिंद प्रकरणामुळे या प्रदेशातल्या मुसलमानांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धोका आहे, हे लक्षात घ्या. या मानसिकतेवरची ही उसंतवाणी. अफगाणिस्तान तालिबान्या हाती व्यवस्थेची माती क्षणार्धात. मध्ययुगीन हा कायदा शरिया वृत्तीचा जरिया बुडसट. हीच कट्टरता अणु भारतात त्याचा काश्मीरात खेळ करू. सापडले 6 घात पात दंगा हिंसा नाच नंगा योजणारे. कट रचला हा गजवाये हिंद लोकशाही धिंड काढणारा. मजबूत ऐसी सुरक्षा यंत्रणा ऐशा गणंगांना धडाधावी. काश्मीरी आतंक तालिबानी कुळ उपटू समूळ कांत म्हणे, उपटू समूळ कांत म्हणे. आणि ह्याला तोंड देण्याचं सगळ्यात चांगलं उपाय म्हणजे जी एक उदार मतवादी हिंदू मानसिकता गेले कैक वर्षांची राहिलेली आहे. आमच्याकडे जे लोक आले त्या अतिक्रमणांना आम्ही अतिशय समर्थपणे तोंड देऊन टिकून राहिलेलो आहोत. काशी सारखं जे शहर आहे हजारो वर्षापासून आजही ते प्रत्यक्ष ज्या ठिकाणी वस्ती आहे असं जगातलं एकमेव शहर आहे. बाकीचे सगळे जुनी शहर होती उद्ध्वस्त झाली किंवा हडप्पा मोहनजोदडोचे काय हाल झाले आपल्याला माहिती आहे. पण ज्या ठिकाणी अजूनही वस्ती आहे, ज्या ठिकाणी अजूनही लोकांची श्रद्धा आहे, अजूनही तिथं प्रत्यक्ष जीवन चालू आहे, ते ठिकाण म्हणजे काशी आहे. म्हणून हा जो गजवाये हिंदच्या नावाखाली केला जाणारा कट्टरपंथी जो काही उपाय आहे त्याला तोंड देणे, तुमची उदार मतवादिता याच पद्धतीने देता येऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं विनोबा भावेंसारख्या संतांनी जशाच तसेच उत्तर देत असताना तलवारीला उत्तर ढालीनं द्यायचं, अंधाराला उत्तर प्रकाशाने द्यायचं, अज्ञानाला उत्तर ज्ञानाने द्यायचं. म्हणजे जो आक्रमण किंवा हे करणार आहे त्याला त्या पद्धतीने उत्तर देणे. जशाच तसे म्हणजे ढालीला ढाल, तलवारीला ताल तलवार, दगडाला दगड, डोळा फोडला की डोळा फोडा असं जमत नाही. हा जर उदार मतवाद आपल्याकडचा लक्षात घेतला तर तोच अजून बळकट करायची गरज आहे हे आपल्याला स्पष्टपणे आपल्या इतिहासातल्या सगळ्या घटनांवरून आणि पुराव्यावरून लक्षात येईल.